तर काहीही कट करायचं नाही, कट करून काय टाकायचं नाही. आलं लक्षात? कट करायचं नाही, जे आहे ते टाका. वाईट कमी येणाऱ्यांना प्रत्युत्तर आमची पोरं देतील. नमस्कार. आज जो अन्यायाविरोधात जो लढा होता, या लढ्याच्या विरोधात आज जी या कोरेगाव तालुक्यामध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगच्या माध्यमातून मीटिंगची जी सुरुवात केली, माझे नाना MM नाना, धनाजी दादा झाले, वापस त्याच्यानंतर विनोद दादा झाले, ब्रह्मा पैलवान झाले, विजू भाऊ झाले. आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन हा अन्यायाविरोधात आपल्याला लढा कसा देता येईल, ज्या गोरगरीब गाडा मालकांवर अन्याय होतोय तो अन्याय कसा थांबवता येईल, यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. खरं बोलायला गेलो तर जी आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे, संघटनेचे मेंबर्ससुद्धा सोबत होते. अक्षरशः त्यांना तरी कुठेतरी वाटलं असेल. आज सांगायला गेलो तर आमचे रोहित दादा आहेत, वापस विजू भाऊ आहेत, बरेच सारे असे मेंबर होते, आहे का नाही. तर आज जे आम्ही मुद्दे मांडले, मुद्द्यांची नोंदणी घेतली आहे. जे विजू भाऊ आहेत ते आपले अध्यक्ष आहेत, अध्यक्षांच्या माध्यमातून विजू भाऊ आले होते. विजू भाऊनी सगळे मुद्दे लिहिलेले आहेत, ज्या ज्या अडचणी आहेत, जे आमचे मुद्दे आहेत. खरं बोलायला गेलो तर 6 बैलांचा जो तिढा होता, तो अध्यक्षतेखाली तिढा सुटवला गेला. या तिढ्यासाठी हे इथले जे आता ज्यांनी सुरुवात केलेली आहेत तेच सगळे बैलगाडा मालक होते. खरं बोलायला गेलो तर 6 बैलांचा तिढा सुटला, पण अजून जो मराठवाडा आहे, नाशिक आहे, असं मला वाटतं. मी वारंवारता बोलत आलो आहे, मला याच्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा फायदा नाही आहे. खाली एवढाच की आपले बैलगाडा मालक आनंदात राहावं सगळे. आता कुठेतरी ही बंदी 2 वर्ष झाली उठलेली आहे, त्या बंदीसाठी सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. तर हे पण लवकरात लवकर हो ना. ज्यांनी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला तुम्ही काय असेल ते, जे तुम्हाला काय लावायचं असेल ते त्याच्यावर हां. तर आज सगळे जेवढे महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी होते, सगळ्यांनी प्रेम दिला, सगळ्यांनी उपस्थिती ठेवली. कोणत्याही प्रकारचा चावचवाट नाही झाला. आतापर्यंत मी मीटिंग्स भरपूर बघितल्या दादा, हर मीटिंगमध्ये काय ना काय चालू आहे, गोंधळ चालू दे, पण ह्या मीटिंगमध्ये शांतपणे सगळ्यांनी ऐकून घेतलं. शांतपणेचं वातावरण होता. असंच प्रत्येक मीटिंगमध्ये ठेवा, प्रत्येकाने ऐकून घ्या. हो, समोरचा व्यक्ती काय बोलतोय, त्याच्या म्हणणं काय आहेत, त्याच्या व्यथा काय आहेत. आज जर मुंबईमधनं मी इथं आलो आहे, माझ्या व्यथात मी मांडल्या नाही तर मीटिंगला काय अर्थ नाही राहत. तर आपण जिथे ज्याला विरोध होता त्याला विरोध केला. ज्या ज्या गोष्टींवर आपल्याला संघटनेच्या माध्यमातून ज्या घडामोडी होत्या, कुठे एखादा व्यक्ती चुकीचा ठरला होता त्याला चुकीचा ठरवला. आता याच्यानंतर ज्या गोष्टी सगळ्यांनी एकत्र आणून मांडल्या, त्या शिवायाबांनी लवकरात लवकर अध्यक्षतेखाली याच्यावर लवकरात लवकर वाचा फोडावी. लवकरात लवकर मीटिंग लावून हे सगळे ज्या आमच्या अटी आहेत, ज्या योग्य त्या अटी आहेत, ते त्यांचा न्यायनिवारण करून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा, हीच आम्हाला अपेक्षा आहे. आणि आज सगळे इथे उपस्थित राहिले, सगळ्यांनी प्रेम दिला, आशीर्वाद दिला. असाच प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि बैलगाडा क्षेत्र खूप उंचावर जाऊ द्या. नमस्कार. आज कोरेगाव या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची जी मीटिंग झाली, यामध्ये काही मुद्दे म्हणजे चर्चेत आले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लवकरात लवकर वरिष्ठ संचालक मंडळ आहे त्याचा विस्तार करण्यात यावा आणि त्यांची नावं जाहीर करण्यात यावी. त्यानंतर बऱ्याच बैलगाडी मालकांचा संभ्रम आहे की आम्ही सभासद आहोत का देणगीदार आहोत. तर त्या बैलगाडी मालकांना आपण अधिकृतरित्या सभासद करून घेणार आहोत का, याचं बी वरिष्ठांनी म्हणणं मांडलं पाहिजे. त्यानंतर आता 2-2.5 वर्ष झालं आपल्या बऱ्याच कमिट्या झालेल्या आहेत, पण त्यांना कोणत्याही पद्धतीचं आपण अधिकृत हे दिलं नाही, नियुक्तीपत्र दिलं नाही. तर ह्या सर्व कमिट्यांना लवकरात लवकर अधिकृत नियुक्तीपत्र द्यावेत, म्हणजे जेणेकरून त्यांना कोणतंही काम करताना तालुका लेवलला, जिल्हा लेवलला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. आजच्या 19 तारखेला सर्व बैलगाडी मालक, चालक, ड्रायव्हर
समालोचक आणि ज्याच्यावर काय अन्याय झाले ती लोक उपस्थित राहून अन्यायाविरोधात मेळावा घेतला. त्या मेळाव्यात प्रत्येकानं आपापली मतं मांडली. परंतु महाराष्ट्राच्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्ता परवा 2 दिवसापूर्वी आम्ही शेवाळे आबांच्याबरोबर बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये ठरलेले मुद्दे आहेत की पहिला मुद्दा होता 6 बैलांचा, ही 6 बैलांची बंदी उठवलेली आहे. दुसरी गोष्ट जी काही संभाजीनगरची वगैरे ती नाशिक या इकडली जी लोकांची बंदी आहे त्याविषयी शेवाळे आबांनी महाराष्ट्रातील मोठ्या व्यक्तींची दबावतंत्र आबांच्यावर येत असल्यामुळे आबांनी तो निर्णय स्वतःच पत्रकार परिषद घेऊन बदलणार असं त्यांच्या ऐकण्यात आम्हाने आलं. आणि आत्ता आमचं जी मत आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातून संचालक बॉडीचा विस्तार चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि यात चांगली लोक यावीत आणि या लोकांच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना न्याय मिळावा. तसंच बैलगाडी मालकांना अधिकृत सभासद नोंदणी करावी आणि त्यांना अधिकृत नोंदणी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काचं कार्ड मिळावं. तसंच या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या जसं सांगितलं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की एक अकाउंट असावं शासकीय, त्याचं पॅन कार्ड असावं. ह्या गोष्टी आपला जो नियमाने जो कोण सचिव ठरेल त्या सचिवाच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून या बैलगाडी क्षेत्राला चांगल्या पद्धतीचं वळण लागेल असं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि या महाराष्ट्रात वादविवाद न होण्यासाठी एखाद्या माणसाला बाजूला करणं योग्य होईल असं मला या निमित्तानं वाटतं. आणि त्या पद्धतीनं अध्यक्षानं निर्णय घ्यावा आणि सगळ्यांनी एकोप्यानं ही बैलगाडी क्षेत्र चालवावं अशी माझी सर्व यूट्यूब चॅनलला विनंती करतो. तुम्ही माझी बाईट घेतल्याबद्दल. आणि ही सगळ्या महाराष्ट्रात जाऊ दे. ज्या काय वाईट कमेंट येतील त्यानं फक्त नंबर टाकावा, नंबर टाकून वाईट कमेंट करावी असं मी सगळ्यांना सांगतो. उगाच दडगं काहीतरी करू नका आणि वादविवाद वाढवू नका. 6 बैलांच्या जी बंदी आहे ती उद्यापासून ती पळणार का? 20 तारखेपासून शेवाळे आबांनी पुण्यातच तो जाहीर दिलेलं आहे, बाईट दिलेली आहे. 20 तारखेनंतर ती बैल पळतील. म्हणजे उद्यापासून बैल ती पळायला काही अडचण नाही. धन्यवाद. नमस्ते. मी पहिल्यांदाच आज बाईक देतोय. ही आजची जी मिटिंग होती ती गोरगरिबांच्या न्यायासाठी मिटिंग होती. गोरगरिबांच्या न्यायासाठी मिटिंग होती आणि गोरगरिबांना जी न्याय भेटत नव्हता, जे अन्याय होत होता त्या संदर्भात आज मला भरपूर काय या ठिकाणी भरपूर काय गोष्टी उघड करायच्या होत्या. एम असलेली, रिजोबा खोय असलेली, राहुलभाई पाटील असलेली, अनेक मान्यवर, राहुल जगताप असलेली, मांगडे तात्या असतील, अनेक मान्यवर व्यासपीठावरती आज होती. मला मी काय व्यासपीठ गाजवणाऱ्यातला किंवा व्यासपीठावर बोलणाऱ्यातला व्यक्तिमत्व माझं नाही. परंतु आज मला असं सांगायचे राहुलभाई इथे साक्षीदार की आजची ही मिटिंग होती. ही मिटिंग मला सगळ्यात महत्त्वाचं, अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही वैयक्तिक आहे का छकडा मालकांची आहे यासाठी मला स्पष्टीकरण हवं होतं त्यांच्याकडून. परंतु आज मी हा प्रश्न विचारणार म्हणून संघटनेतील काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिलं नाही. ती याचा उत्तर जनतेनं हुडकावं आणि त्यांना त्या माध्यमातून त्यांना ते उत्तर मिळालेलं आहे की त्यांच्याकडे त्या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं म्हणून ते इथं आज पोचली नाही. ती माझा पूर्णपणे त्या लोकांच्यावर आक्षेप आहे. दुसरा माझा मुद्दा आहे की सर्वसामान्य छकडा मालक जे देणगी स्वरूपात पावती केली, देणगी स्वरूपात न करता ती तुम्ही सभासद नोंदणी म्हणून तुम्ही 500 रुपये घ्यायला पाहिजे होतं. त्या 500 रुपये त्यांनी हिशोब द्यावा. दुसरा विषय माझा असा आहे की प्रत्येक छकडा मालकांनी सभासद नोंद करून घ्यावा. आणि जी त्याची आम्ही परवाशी पुण्यामध्ये बसून आम्ही जी यादी तयार केलेली आहे सगळ्यांच्या विचारानं, एकाच्या कोणाच्या बाप्पाची संघटना नाही, सर्व छकडा मालकांची ही बैलगाडी संघटना आहे. तर तिथं मानलेलं त्याचं एकही नाव त्यांनी कॅन्सल करू नये. मला हे माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावी. ती आम्ही आबाशा वयाला मानणारे आमचं व्यक्तिमत्व आहे आणि ह्या सगळी रती सगळी आज उपस्थित होती. आणि आज जी मिटिंगमध्ये जी उपस्थित राहिली छकडमालक होते ना, अन्यायाविरोधात लढा होता म्हणून तितक्या अन्यायाविरोधात सगळी छकडमालक उभी राहिली होती. सगळ्यात महत्त्वाचं. आणि कुठलाही दंगामस्ती न करता आजची मिटिंग म्हणजे संपन्न झालेली आहे. काही लोक वाईट कमेंट करतात त्यांच्याविषयी सांगा. ज्यांना वाईट कमेंट करायचं ना समोरून बोलावं. त्यांना वाईट कमेंट आहेत ना त्यांना वाईट शब्दात माझ्याकडून उत्तर भेटणार आहे. नंबर टाकावा आणि त्यांनी नंबर टाकून वाईट कमेंट करावी. आणि याद राखून ठेवा ब्रह्मा पहिलवान बाईट दिलेली आहे. जर तुम्ही स्टेटमेंट उलटी सुलटी द्याल तर माझ्यासारखं वाईट मी बोलतोय तीच करून दाखवतो.
आणि कोणाला तुम्हाला घेऊन यायची त्याला घेऊन या. जो म्हणतो ना माझी संघटना आहे, मी केली संघटना, मी याव केलं त्याव केलं, त्याला माझं सरळ उत्तर आहे की संघटना एखाद्या बापाची कोणाची नाही. जी 6 बैलांची बंदी होती आता ती ती 6 बैलांची बंदी उदयनराजे छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या वाड्यावरती निर्णय जो झालेला आहे तो फुल अँड फायनल असणार आहे. उदयन महाराजांच्या पेक्षा कुठलीही संघटना, कुठलाही नेता मोठा नाही, सर्वसामान्य छकडा मालकाने नाही नेवारा उदयनराजे भोसलेंच्या वाड्यावरती झालेला आहे. पुढचं नियोजन कसं काय असतं दादा? आता आजची जी मिटिंग झालेली आहे सगळ्यांनी आपल्या मनातलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी त्या गोष्टीवरती विचार करावा. आम्ही राहुलभाई एम नाना असतेली, मांगडे तात्या असतेली, राहुल जगताप असतेली, या सगळ्या मान्यवरांनी त्यांना एक चान्स दिलेला आहे की इथून पुढे त्यांनी योग्य निर्णय घेऊन त्यांनी संघटना चांगल्या पद्धतीने चालवावी. आम्हाला असं वाटतं. आम्ही आबासाहेबांच्या विचारानं चालणारी माणसं आहोत. आम्हाला कुठल्याही संघटनेत दुफळी आम्हाला करायची नाही. परंतु जर वेळ पडली तशी आम्ही कुठल्या थराला जाऊन आम्हाला ती भरोसा लागणार नाही. ही माझं पूर्णपणे वरिष्ठांना सांगणं आहे. मेन मुद्दे काय डिस्कस झाले ते जर एकदा शॉर्टमध्ये म्हणजे काय काय महत्त्वाच्या गोष्टी झाल्या बघा, महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे की संचालक वाढीचा विस्तार कमीत कमी यात 30-32 लोक आता झालेले आहेत. त्यांचा सगळ्यांचा विस्तार आणि एकही नाव त्यातलं गाळ होता कामा नाही. हा पहिला मुद्दा आहे. आणि बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी मालक अधिकृत सभासद झाला पाहिजे. या बैलगाडीच्या मालकाचा जर अधिकृत सभासद झाला तर संघटनेला सभासदांना अधिकार आहे संघटनेची पदं हस्तक्षेप करण्याचा. निवडणूक लागून अध्यक्ष बदलायचा असू दे, उपाध्यक्ष असू दे, सचिव असू दे, कार्याध्यक्ष असू दे, ही बदलायचा अधिकार बैलगाडी मालकांना आहे. म्हणून अधिकृत सभासद पाहिजे, हा आपला मुद्दा आहे. कसं आहे, आपल्या मराठीत एक म्हण आहे आपल्या की आंब्याची आडी घातल्यानंतर एक आंबा नासका लागला तर सगळी आडी खराब करतो. यातला प्रकार झाला तर तो आंबाच काढून टाकला तर आडी चांगली पद्धतीने पिकली जाते. समजणारं समजून घ्यावं. मला काय सांगायचे ते चालतं, ठीक आहे. त्या कुठं प्रकाश मनोहर पवार. माझ्या मुलाचं नाव आहे पुष्कर प्रकाश पवार. जोरात बोला. पुष्कर प्रकाश पवार माझ्या मुलाचं नाव आहे. तिकडं जे अड्डा झाला अनरिगल होता आणि काय मला मदत मिळाली नाही. तिकडे मदत मिळाली होती पण मला दिली नाही कोणी. कुठला मैदान होता? बोरकळ. बोरकलचा मैदान होता. त्या मैदानाच्या माध्यमातून पैसे जमा केले होते यांना मदत करायला यांच्या मुलासाठी. मैदान बंद केलं पण जे बक्षीस होतं ते यांना द्यायचं होतं. प्रवेश फी द्यायची होती यांना, बरोबर ना? मग ती जमा आहे पण दिली नाही. लवकरात लवकर जे आयोजक होते तिथले या संघटनेच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत तर आम्हाला तिथपर्यंत म्हणजे यावं लागेल असं काही करू नका. त्यांचा मुलगा गेलाय. गोरगरीब गाडा मालक आहे आणि गोरगरीब शेतकरी, त्यांचा मुलगा वारला आहे आणि त्या मुलासाठी ते एक ठरलेली जी प्रामाणिकपणे जी मदत आहे ती प्रामाणिकपणे मदत त्या बाबांना करा. नाहीतर एम नाना असतील, ब्रह्मा पैलवान असतील, विजू भाऊ असेल, मी असेल, विनोदादा असेल, पूर्ण आमची टीम तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचणार आणि त्यांचे जे पैसे आहेत हक्काचे ते लवकरात लवकर तुम्हाला द्यावे लागतील. युट्यूबरांना एक विनंती आहे, तर काहीही कट करायचं नाही. कट करून काय टाकायचं नाही. आलं लक्षात? कट करायचं नाही. जे आहे ते टाका. वाईट कमी येणाऱ्यांना प्रत्युत्तर आमची पोरं देतील.